हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परी वर्ल्ड किड्स मध्ये. आज मी तुम्हाला सांगणार आहे एका खोडकर माकडाची आणि त्याच्या मित्र मगरीची खूप छान गोष्ट. माकडाचं नाव होतं मिक्कू आणि मगरीचं नाव होतं मग्गू. चला तर मग ऐकूया ही गोष्ट. एका मोठ्या जंगलात एक विशाल नदी वाहत होती. नदीच्या एका काठावर जांभळाचं मोठं झाड होतं, जिथे मिक्कू माकड राहायचं. आणि नदीच्या पलीकडच्या काठावर मग्गू मगर आपल्या बायको मग्गी सोबत राहायचा. मिक्कू रोज गोड गोड जांभळे खायचा आणि नदी पार करून येणाऱ्या मग्गूला पण खायला द्यायचा. दोघे खूप भारी मित्र बनले. ए मग्गू दादा, हे बघ, आज मी तुझ्यासाठी मस्त रसाळ जांभळे तोडलेत. पकड बघू. वा मिक्कू, तू किती छान आहेस मित्रा. रोज मला एवढे गोड जांभळे देतोस. धन्यवाद माझ्या मित्रा. मग्गू रोज नदीच्या पलीकडे आपल्या घरी जांभळे घेऊन जायचा. त्याची बायको मग्गी मगर ती रोज हे गोड जांभळे आवडीनं खायची. पण एक दिवस मग्गीच्या डोक्यात एक खोडकर विचार आला. अहो ऐकलत का? हा मिक्कू रोज एवढे गोड जांभळे खातो, तर त्याचं काळीज किती गोड असेल ना. मला ना आज मिक्कूचं काळीज खायचंय. आणून द्या मला. काय मग्गी, तू वेडी झालीस का? मिक्कू माझा सगळ्यात चांगला मित्र आहे. मी त्याच्याशी असा विश्वासघात नाही करू शकत. मला काही सांगू नका. जर तुम्ही मिक्कूचं काळीज आणून नाही दिलं तर मी अन्नाला हात लावणार नाही. मग्गू खूप अडचणीत पडला. शेवटी बायकोच्या हट्टापुढे त्याला माघार घ्यावी लागली. तो पोहत पोहत नदीच्या पलीकडे मिक्कूकडे गेला आणि त्याला एका युक्तीने नदीत बोलावू लागला. मिक्कू मित्रा, आज नदीच्या पलीकडे माझ्या घरी मग्गीने तुझ्यासाठी खूप छान जेवण बनवलंय. अरे, मला तर पोहता येत नाही. तू माझ्या पाठीवर बस. मी तुला माझ्या घरी घेऊन जातो. अरे वा, मग्गीने माझ्यासाठी जेवण बनवलंय. चला चला, मी बसलो तुझ्या पाठीवर. मिक्कू मग्गूच्या पाठीवर बसला. मग्गू त्याला घेऊन नदीच्या मध्यभागी आला. तिथे आल्यावर मग्गूला आपल्या मित्राची खूप दया आली आणि त्याने मिक्कूला खरं काय ते सांगून टाकलं. मला माफ कर मिक्कू. माझ्या बायकोला मग्गीला तुझं गोड काळीज खायचंय, म्हणून मी तुला नदीच्या पलीकडे माझ्या घरी घेऊन चाललोय. मिक्कू खूप हुशार होता. तो जरा सुद्धा घाबरला नाही. त्याने लगेच आपली बुद्धी वापरली. अरे रे मग्गू दादा, हे आधी सांगायचं ना. मी तर माझं काळीज जांभळाच्या झाडावरच सुरक्षित ठेवून आलोय. आता काय करणार? चला मागे फिरा, झाडावरून काळीज घेऊन येऊया. अरे हो की काय. चल लवकर मागे फिरूया आणि काळीज घेऊन येऊया. मग्गू लगेच मागे फिरला आणि पोहत पोहत काठावर आला. काठ येताच मिक्कूने सरकन उडी मारली आणि झाडावर जाऊन बसला आणि मग्गूकडे बघून जोरात हसू लागला. धप्पा. अरे मग्गू दादा, काळीज काय शरीराच्या बाहेर असतं का कधी? मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू माझ्याशी असा विश्वासघात केलास. जा निघून इथून. आता आपली मैत्री संपली. मिक्कूचं बोलणं ऐकून मग्गूला अचानक लक्षात आलं की मिक्कूने त्याला खूप छान वेड्यात काढलंय. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि खूप वाईट वाटलं. अरे रे, मिक्कूने मला कसं वेड्यात काढलं. काळीज कधी झाडावर असतं का? मी बायकोच्या ऐकण्यात येऊन केवढी मोठी चूक केली. एका चांगल्या मित्राचा विश्वास गमावला. मित्रांनो, या गोष्टीवरून आपल्याला काय शिकायला मिळालं? संकटाच्या वेळी घाबरून न जाता बुद्धीचा वापर केला तर मोठ्यात मोठ्या संकटातून मार्ग निघतो. आणि हो, मित्रांशी कधीही विश्वासघात करायचा नसतो. तुम्हाला मिक्कू आणि मग्गूची गोष्ट तशी वाटली? छान वाटली ना? मग पटकन आमच्या परी वर्ल्ड किड्स चॅनलला लाईक करा,
शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान गोष्टीत. बाय बाय.